आपलेच आप्तजन आहेत सगळे. भाऊ बंदकीन आप्तजन. युद्ध तरी तुला सोबत करायचंय तर थोडस परक्या सोबत तरी युद्ध करावं. हे तर सगळे जवळचेच आहेत. अर्जुन मोहित झाला. मोह झाला अर्जुनाला. मोह झाल्यावर आता देव म्हणले आणि गांडीव धनुष्य खाली टाकलं आणि अर्जुन रथात बसला. देव म्हणले लग्नाच्या टाइमला नवरदेव लग्न नको म्हणला. सगळी तयारी झाली. आता जमत असते का? नाही म्हणले तुला उठावं लागला. या अगोदरच असते काय करायचं. ऐन वेळेला सगळ्याची फजिती नाही, जमत नाही. अर्जुन म्हणला नाही नकांक्षे विजयम कृष्ण. कशासाठी लढू? मला राज्य नको. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानेच किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. यांना मारून राज्य भोगण्यापेक्षा मी संन्यास घेतो. पण मला नको, युद्धच नको मला. का? नाही सिदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपतुष्य शरीरे मे अनुरोम हर्षश्च जायते गांडीव संस्कृते हस्तात वक्रेव परिधेयते. माझी अवस्था कशी झाली? सिदंती मम गात्राणि. नको युद्ध नको. देव म्हणले जमत नाही. देवानं विचार केला हीच योग्य संधी आहे. अर्जुन बसला ते आपल्यासाठी चांगलं झालं. युद्ध तर होणारच होतं, अटळ होतं. कारण देव म्हणले होते हे तू मारलेस म्हणजेच मरणार आहेत असं नाही. गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटते की गाडी मीच ओढावं. कुत्रा गाडी ओढतो का? बैल गाडी ओढतो. तसं देवानं सांगितलं तू असं समजू नको की मी यांना मारणार आहे. तू करता नाहीस. तू करता मयवेते निहता पूर्वमेव. पहिलेच मी यांना मारून टाकले. आणि निमित्त मात्र भव सव्यसाचीन. याला अंडरलाईन करा कारण हे आपल्यासाठी आहे. निमित्त मात्र म्हणजे निमित्ताचा धनी केलासे. आपण कोणत्याही गोष्टीत निमित्त आहेत. करता आपण समजायचं नाही. म्हणजे कर्तृत्व आपल्याकडं घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण आपण मी म्हणून घेतो. पण तसं नाही देव म्हणतो. देवानं सांगितलं अहो हे जगामध्ये गतीर भरता प्रभू साक्ष निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम विजमवे. प्रभव आणि प्रलय हे दोन्ही माझ्याच हातात. कारण तोमस्य विश्वस्य परम निधानम. अहो देव मया दक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. ही सगळी प्रकृती माझ्या ताब्यात. तुम्ही जे मोकळ्याच अहंकाराचा फुगा आहे तो तू जपून ठेवू नको मनामध्ये. आणि संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तू कोण आहे? क्षत्रिय आहे. क्षत्रियाला असं कारुण्य रुदन करणं आणि कारुण्य पण तुला जमत नाही. तुला उठावं लागेल. पहिला फटका शिक्षर देवानं मारला. दुसऱ्या क्लेप्यम्मा स्मग्म पार नाही तत्व उपपद्यते आणि शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हृदयाची दुर्बलता काढून टाक. असं प्रेमानं मायेनं पहिल्यांदा नाही सांगितलं. पहिल्यांदा तर देवानं चपराक मारलं. हा शंडपणा मग पार्थ असलं जमणार नाही. कारण असं युद्ध क्षत्रियाला पुन्हा भेटत नाही. अर्जुना विचार कर. अन्य क्षत्रियस्य न विद्यते. आणि क्षत्रियाला याच्याहून कल्याणकारक काय आहे? युद्धातून पळून जाणं हे क्षत्रियासाठी सगळ्यात अपमानजनक आहे. त्यापेक्षा हरलास तरी स्वर्ग मिळेल. दोन फायदे सांगतो म्हणजे. आणि जिंकलास तर राज्य भोगस. म्हणजे आम के आम कुठली योग्य दाम दोन्ही कडूनही फायदा आहे. काही जरी झालं तर घाबरू नको. हरलास तरी तुझाच फायदा आहे. जिंकलास तरी हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. आणि तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय. उठ युद्धाय कृत निश्चय. गांडीव धनुष्य घे आणि हृदयाची दुर्बलता काढून टाकून उभा राहा. असा दम भरला देवा पहिल्यांदाच. तरी अर्जुनावर परिणाम झाला नाही. विठ्ठला थोडा परिणाम झाला. लसीचा 50% 60% परिणाम झालाय. 100% कुठं आहे? तसा थोडासा परिणाम झाला. अर्जुन थोडा कावरा बावरा झाला आपल्या भाषेत. देवाकडे नुसता टक लावून बघू लागला. काय करावं हेच समजलं. मग मला आता अशा टाइमला शरण देवाशी जाता भले.
हात जोडून उभा राहिला आणि म्हणू लागला, देवा शिष्य स्नेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. काय बोलला? शिष्यत्व पण निश्चितपणे मला युद्ध करण्यात माझं हित आहे का युद्ध न करण्यात हे मला समजत नाही. युद्ध करू का नको करू प्रश्न दोन आहे. त्याच्यातलं माझ्यासाठी श्रेयस्कर काय कोणता मार्ग आहे तो मला सांग. हा माझ्यासाठी श्रेयस्कर. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता निश्चितपणे सांग मला माझ्यासाठी श्रेयस्कर काय. कारण शिष्य स्नेहम त्वाम प्रपन्नम. देव म्हणले, आता ऐक अर्जुना, आता 11 अध्याय देवालाही गीता सांगायची होती. पुढचं मी बोलतो. अर्जुनाला निमित्तच करायचं होतं. देव म्हणले, माझं बरं झालं, एक काम राहिलंच होतं. कारण अवतार समाप्तीच्या पूर्वी हजारो वर्ष इथून पुढे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी काही एक तत्वज्ञान पाहिजे, काही एक अधिष्ठान पाहिजे. ते मी देऊन गेल्याशिवाय त्या जगातून जाणार नाही. कारण माझ्या अवताराचं कार्यच पूर्ण होणार. ते अर्जुनाच्या रूपानं मला आता पूर्ण करायचं हे देवाने ठरवलं. देवाने पक्की कंबर बांधली. आता 18 अध्याय झाल्याशिवाय अर्जुनाला हलू देत नाही. अर्जुनही श्रोता काही साधारण नव्हता. तुम्ही म्हणाला अर्जुन युद्धाला घाबरला, मग देवानं दमदाटी केली, असला प्रकार नाही. अर्जुन कुणालाच घाबरत नव्हता. अगस्तीची परी दुसरा, हा अगस्तीची परी दुसरा, वा घोट गुरु साई एक सरा आलूया. दुसरा अगस्तीच आहे म्हणजे एका घोटात सागर पिला होता अगस्तीनं. तसं हे सगळे अर्जुनासाठी मारायला अवघड नाहीत. म्हणजे भिण्याचं कारण नाही. कारण तुझ्या लाटेपणाचा आहो तीही लोक पवाडा तुआ केला गंधर्वासी तुआ संग्रामी हरू जिंतीला. ज्ञानोबा बोलतात, जेने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा ठाऊ फेडीला आणि पवाडा तुआ केला गंधर्वासी. असला तू सूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव असा अर्जुन होता. तुझी या लाटेपणाचा आहो तीही लोकी, अहो तीही त्रिभुवनी तुझ्यासारखा कोणी धनुर्धारीच नाही. म्हणून देव सुद्धा म्हणले, वृष्णी नाम वासुदेव पांडवा नाम धनंजय. विठ्ठला विठ्ठला म्हणजे अर्जुन एवढा श्रोता परफेक्ट. त्याला सुद्धा 5 शास्त्र मोफत. उत्तर मीमांसा देवानं सांगितलं. अर्जुनाच्या निमित्तानं आता आपल्याला भगवद्गीता सांगायची. हीच योग्य वेळ आहे. युद्ध थोडं थांबलं तर चालेल, पण पुढच्या लोकांना काय आपल्याला. अहो एखाद्या बाईनं जावई आला म्हणून चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक केला, चांगला स्वयंपाक केला. तितक्यामध्ये दुसरा एखादा महाराज किंवा माझ्यासारखा माणूस त्याच वेळी आला बरं, जेव्हा स्वयंपाक झालेला होता आणि आता ताट लावणार इतक्यात मी पोहोचलो. आता मलाही पुरणपोळी मिळेल का मला वेगळं जेवण मिळेल? अहो मलाही तेच जेवण मिळेल, पण टायमिंग साधावं लागतं. तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोरचे जगाचे. मग तो स्वयंपाक आपल्याला मिळतो. ज्ञानोबा बोलतात, सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायण. म्हणजे देवानं गीता कुणाला सांगितली? अर्जुनाला. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायण. पण ते जी अवसरे पाहुणे त्याच टायमिंगला पाहुणे म्हणून आलो. मग तीच गीता आम्हाला सुद्धा मिळाली. म्हणून अर्जुनाला निमित्त करून देवानं आपल्यासाठी भगवद्गीता दिली. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात, एवढ्या मेहनतीनं प्राप्त झालेला हा ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणजे साधे अक्षरे नाही, ते एक एक अक्षर ब्रह्म आहे. वेद उपनिषदाचं सार आहे. सांगणारा कोण आहे? स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री
स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. देवानं अर्जुनाला गीता दिली ती आपल्याला प्राप्त झाली. म्हणून श्रीकृष्ण वक्ताची हे ग्रंथ किंवा योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं स्वतः देवानं इतर ग्रंथ कुणी ना कुणी लिहिलेत. लिहिणाऱ्याचे काही गुणदोष येऊ शकतात, पण भगवद्गीता हे असं पुस्तक असा ग्रंथ आहे जे कुणी लिहिला नाही. व्यासांनी फक्त ग्रथित केला महाभारत. हा मध्ये महाभारत व्यासेन ग्रथिता पुराण ग्रथित केला. पण लिहिणारे जरी व्यास असले तरी व्यासांनी त्याच्यावर बुद्धी लावलेली नाही. जसं देवानं अर्जुनाला दोघांचा जो संवाद झाला ऍज इट इज म्हणजे त्याच्यात बदल न करता जशाला तसा महाभारत. म्हणजे या ग्रंथाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्याच्यामध्ये निघालेला एक एक श्लोक एक एक अक्षर देवाच्या तोंडून निघाला. आता माणसाच्या तोंडून कसं आहे, माणसाचं अर्ध खरं अर्ध खोट सगळी ढासळ आंबेसर. प्युअर माणसाचं काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो त्याचा काय भरोसा नाही, कधी खरं बोलाल लहर येईल तसं बोलते असं म्हणतात माणसं. काय लहर येईल तसं बोलते असला तिथं जमत नाही. देवानं एक एक शब्द तोलून मोजून तुकिले मोती जैसे असं मोती सारखं तोलून मोजून. सोनं जरा जरा सोनार म्हणते का नाही, थोडं लवतं द्या. भाजीपाला आहे का तिथं एक एक अक्षर बरोबर फिटिंग मध्ये बसविले. इकडं तिकडं करायचे चान्सच नाही. म्हणून 5000 वर्ष झाले गीता हे शास्त्र आहे, त्याच्यात बदल नाही. तुमचे GR रोज बदलतात. सकाळी एक GR गव्हर्नमेंट काढते, दुपारी नाही मंत्रिमंडळ असं ठरलं. थोडा बदल आहे, प्रोग्राम में थोडा चेंज आहे. अरे सकाळीच तर असं होतं की बातम्यात सांगितलं नाही ती बातमी गेली बाद झाली म्हणजे आउटडेटेड झाली. सकाळचीच बातमी दुपारी ताज्या बातम्या म्हणायचं कशाला. विठ्ठला ऐका, शास्त्र कशाला म्हणतात? ज्याचे सिद्धांत कधीच बदलत नाहीत त्याला म्हणायचं शास्त्र. 5000 वर्षापूर्वी गीतेचे सिद्धांत तेच होते, आजही तेच आहेत, पुढेही तेच राहणार. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव देवकी पुत्र एव. जगामध्ये एकच असं शास्त्र आहे ते म्हणजे भगवद्गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एको देव देवकी पुत्र एव. एको मंत्र तस्य नामानि यानि. एक मंत्र आहे त्याचं नाव केशवा माधवा. आणि कर्माप्य एक तस्य देवास देवस्य सेवा. त्या देवाची सेवा करणं हे एकमेव कर्म आहे. कर्म कोणतं, मंत्र कोणता, देव कोणता, शास्त्र कोणतं, एकाच श्लोकात विठ्ठला म्हणून गीता हे शास्त्र आहे. फक्त संन्यासासाठी गीता नाही, किंवा एखादा रिटायर झाला की त्याला भगवद्गीता शाल श्रीफळ एवढंच देण्यासाठी नाही. दिलं तर चांगलं, म्हातारपणी तरी त्याला बुढापे का सहारा भगवद्गीता. दात नसतात तोंडात श्लोक म्हणाय गेलं तर दुसरंच उच्चार होतो. सर्वस्व चहा मृदी सन्निविष्टू म्हणाले छलवत्य चहा मृदी सन्निविष्टू असं होते. हे असलं दात गेल्यानं पुन्हा येतच नाही. ते आत्ताच वाचली पाहिजे. म्हणून लहानपणापासून भगवद्गीता वाचली
तर मग अंतकालेच मामेव पुन्हा येते स्मरण मुक्त कलेव स्मरण अंतकाळी राहण्यासाठी आधीपासूनच तयारी करून ठेवावं लागतं. जाण्यापूर्वी आपली आपली तयारी करून आपण म्हणतो हा गावाला जायचंय सगळं सामान सुमान बांधाबांधी करून रेडी राहा. जाण्यापूर्वी गाडी सुटण्यापूर्वी आपलं सगळं ओके पाहिजे. तसलं काम आहे. म्हणून आपली आपली तयारी आधीच लहानपणापासून भगवद्गीता वाचायची. संन्यासासाठी नाही, संसारिकासाठी आहे. कारण गीतेमध्ये जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कुठंच भेटत नाही. आता मला सांगा, कलियुगातल्या माणसाला जर म्हणलं 6 शास्त्र वाचन करा, उपनिषद वाचन करा, अहो त्याच्या डोक्यावरून जाईल. संस्कृतचा एक श्लोक आला की माणसं डोकं खाजवत. तर एवढं शक्य आहे का? मग तुकोबराय ज्ञानोबरायांनी हे ओळखलं म्हणून तर त्यांनी संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी. मराठीमध्ये आपल्यासाठी भगवद्गीता आणली ज्ञानोबरायांनी, सोपी केली. पण आपण ती तरी वाचतो का? एक तरी ओवी अनुभवावी. गीता 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 वाचे जे म्हणाते नाही पुढला दया नाही पुढला वृत्ती. अनुभवावे. आणि नाथ महाराज म्हणतात, आपलेही नाथ महाराज म्हणले तेही नाथ महाराज काय म्हणतात? गीता 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 वाचे जे नाही पुनरावृत्ती. पुन्हा जन्माला येणे जाणे खेपा येण्याची एक एक खुंटती. म्हणजे पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता गंगोदक असं आहे, हे अमृत प्राशन केलं की पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणार आणि या बंधनातून मुक्त करणार तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता. विठ्ठला महाभारतात 18 पर्व आहेत. 18 पर्व. आता भगवद्गीतेचं महत्व म्हणजे आपल्या अभंगाकडे जाऊ. 11ला बरोबर सोडायचंय आपल्याला, म्हणून थोडस बाकीचा विषय बाजूला ठेवतो. भगवद्गीतेचं थोडं महत्व तुम्हाला लक्षात येईल. महाभारत ग्रंथामध्ये 18 पर्व. एकदा जन्मेजय राजा म्हणजे पांडवांचाच वंशज आहे, परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू आला. मृत्यू आला आपण म्हणू नये, कारण मोठ्या माणसाला मोक्ष प्राप्त झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तयार. सुख शनकादिकी उभारीला भाव परीक्षिती लाहो दिसा 7 दिवसात मोक्ष मिळाला. 7व्या दिवशी मृत्यू तक्षकानं दंश करून त्याचा मृत्यू झाला. मग त्याचा मुलगा जन्मेजयाला राग होता. तक्षका आपल्या बापाला मारल्याचा राग होता. मग त्यानं सर्प यज्ञ चालू केला. त्या यज्ञामध्ये अनेक ब्राह्मण बोलवले. अगोदरच त्यानं पूर्वजांची निंदा केल्यामुळे कुष्ठरोग झाला होता. कुणाला? त्या जन्मेजयाला. आता पुन्हा त्यानं यज्ञ चालू केला. व्यासांनी सांगितलं होतं काही काही बाया यायचं ऐकायचं नाही. त्यानं थोडस चूक करून म्हणा किंवा त्या निमित्तानं पुढे काही चांगलं व्हायचं असेल म्हणा, ते झालं. व्हायचं ते आपण म्हणतो ना, आता व्हायचं ते झालं, इथून पुढचं बघा. ठीक आहे, त्याला कुष्ठरोग झाला, करू नये निंदा केली. कारण देवा संत वृंदा नमस्कारी जे का घडीजे तरी पूजीजे आणि ये वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. निंदा तर करूच नाही. झाली तर स्तुती करावं, नाही तर गप तरी बसाव. कमीत कमी म्हणले गप तरी बसाव. बरं, निंदा आणि स्तुती करावी देवाची. वा वा वा. कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्ती मानवाची वर्णू नये. निंदा करायची देवाची करा. जनाबाईनं निंदा केलीच नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला असं म्हणलीच ना. जनाबाईनं देवाचे बी काय दोष काढले त्या अभंगात. असलं कसं देवा तुझं हे उरपाट वागणं म्हणजे उफराट वागणं आहे. धुंद झाला तुझा दरबार म्हणजे भांडले जनाबाई. तशी निंदा स्तुती देवाची करा. काही काही वेळेस विठ्ठलाला शिव्या पण दिल्या हा म्हणल्यानं, म्हणजे निंदा स्तुती देवाची केली. मानवाची कीर्तीवरून उपयोग नाही.
आपला विषय चालू आहे. झालं ते झालं, त्याला कुष्ठरोग झाला, त्यानं सर्पयज्ञ चालू केला. आता आहुती द्यायचे. तक्षक गेला शरण इंद्राला. इंद्रदेव म्हणले तुला वाचवतो म्हणले. देवाचा सहारा घेतला, म्हणले इंद्राची आहुती देऊ. इंद्राची वेळ आल्यास इंद्रही देवाला शरण. आता काय करावं? ब्राह्मणाला मोहित केलं इंद्रदेवाने. सगळे जेवढे ब्राह्मण 18 पर्व महाभारत हे चालू आहे कथा. महाभारताचं महत्व. जन्मेजयानं जेवढे ब्राह्मण त्या सर्पयज्ञात बोलवले, की मोहित झाल्यामुळं त्यांना गुंग लागली, म्हणजे झोपी गेली यज्ञामध्येच. आता यज्ञवेदीमध्ये स्वाहा स्वाहा स्वधा स्वाहा हे त्यांचे मंत्र, पुन्हा तर्पण होम हवन हे चालू असतानाच मध्येच विधी बंद पडला. जन्मेजयाला राग आला, ब्राह्मणावर चिडलं. वास्तविक ब्राह्मणांचा दोष नव्हता, खोडी कुणं केली होती? इंद्रदेवा. पण त्यानं असं पाणी घेतलं, ब्राह्मणावर शिंपडलं. ब्राह्मण शतखंड झाले. 18ला 18 ब्राह्मण, शतखंड म्हणजे 100 तुकडे झाले ब्राह्मण. आता ते ब्रह्महत्येचं पातकही कुणाला लागलं? जन्मेजयाला लागलं. आता काय करावं म्हणले? आता शरण देवाशी जाता भले. आता डोक्यावर पहिलंच वज, पुन्हा आणखी वज पडलं. आता अशा वेळेला काही सुचत नाही माणूस, कमीत कमी देव तरी सुचावा. जसं गजेंद्राला शेवटच्या वेळेला आता कोणी सोडवित नाहीत वाटलं आपल्याला, उगं देवाला तरी हाक मारून बघावी म्हणून एक कमळ समुद्रातलं देवाला दिलं आणि देवाला हाक मारली तर देव धावून आले. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तसंच गजेंद्राला बी गरुडाला मागे टाकून आले ना देव. मग जन्मेजय म्हणलं आपल्याला तेच करावं लागतं, पर्याय नाही. आता बोलवलं देवाला. व्यासांना विचारलं काय करावं. व्यासांना विचारलं. व्यास म्हणजे तेव्हाचे देव. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परोहरी अभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. व्यास म्हणजे साधारण नाही काय. अहो व्यास म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्या समान आहेत. तिसरा डोळा नाही पण शंकर आहे. आभाल लोचन शंभर भगवान बादरायण. बादरायण व्यास म्हणजे व्यास. किंवा ज्ञानोबराय म्हणतात मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, आणि या कारणे म्हणवे पाही व्यासोच्चिष्ट जगत रे. हे जगातलं जेवढं बी ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्चिष्ट जगत रे असे व्यास होते. किती ज्ञानी असतील बघा. मुनी नाम अप्यहो व्यास कवी नाम उशना कवी. देवाची विभूती आहे, ज्ञानाला काय कमी. ते चालते ज्ञानाचे असे असतात महात्मा. नमस्कार केला जन्मेजय व्यास महर्षीला. काय करू म्हणले वंशम पायन ऋषीकडे जा आणि महाभारत कथा लाव आणि महाभारत ऐक त्यांच्याकडून. अधिकारी व्यक्ती वंशम पायन तेव्हा. मग म्हणले वंशम पायन शरण गेले. महाराज व्यासांनी पाठवले महाभारत मला ग्रंथ तुम्ही सांगा, त्याची महत्व सांगा. मग ठीक आहे म्हणले. वंशम पायन तयार झाले. एक पर्व झालं महाभारतातलं की एक ब्राह्मण जिवंत होला. दुसरं पर्व दुसरा ब्राह्मण. असे 18ला 18 पर्व वंशम पायन ऋषींनी सांगितले. जन्मेजयनं ऐकले आणि 18ला 18 ब्राह्मण जिवंत झाले. ही महाभारताची ताकद आहे. आणि त्याच थोडा बदल आहे. प्रोग्राम में थोडा चेंज आहे. अरे सकाळीच तर असं होतं की बातम्यात सांगितलं नाही नाही थोडा बदल आहे. प्रोग्राम में थोडा चेंज आहे. थोडा बदल आहे. प्रोग्राम में थोडा